परत डबा संपून यायचा काय? हो गाई. हे घ्या तुमचा हा. डबा. दुधीची भाजी आहे, खाऊन या, वाटून येऊ नका. आजी काय म्हणता? नमस्कार करतो. तू कसा आहेस? आपण नेहमीप्रमाणे आजी फर्स्ट क्लास. सिद्धू काय रे अचानक सकाळी सकाळी? हो काका, गुड मॉर्निंग. गुड नमस्कार. अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. बस बस बस. नाश्ता करणारच ना? हा मग त्यासाठी तर आलोय. अच्छा. लक्ष्मी कोणाला बघितलंस का? अहो हो हा. मी का अय्या काय रे बाळा तू अचानक? आणि लक्ष्मी हा म्हणतोय नाश्ता करण्याकरताच आलेला आहे तो, तेव्हा त्याला भरपूर नाश्ता करू दे. सॉरी काकू, ते जरा सकाळच्या गडबडीत आलो का? अरे नाही नाही काही हरकत नाही. सगळे ऑफिसला जायला निघालेत वाटतं. हा सगळे निघाले आपापल्या कामाला. अरे सिंचना पण गेली ऑफिसला, आज लवकर गेली आहे. हो का? अरे बापरे, तिलाच ऍक्च्युली भेटायला आलो होतो. पण काही हरकत नाही, आता चहा घे, चांगला नाश्ता हो, हो, कर. हो. विना हा, चहा करशील ना त्याच्यासाठी? तुमची मुलगी ती भावना, ती नोकरी नाही करत का? हा आता रोजच घरी यायला लागलाय, हे जरा अतिच होत आहे. नाही म्हणजे आत्ता नोकरी नाही करत आहे, करत होती. ती जिथे नोकरी करत होती ना तिकडे तिचे जे साहेब होते श्रीकांतराव, त्यांच्याबरोबर तिचं लग्न ठरलं होतं. पण ऐन लग्नाच्या दिवशी श्रीकांतरावांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. आणि मग भावनाची नोकरी पण गेली. पण नाही, आता शोधते ती दुसरी नोकरी. हा तुम्ही काळजी नका करू काकू, देव सगळं छान करेल बघा. पाहिजे तर मी बोलू का कोणाशी नोकरीसाठी? नाही, माझ्यासाठी तुम्ही त्रास घ्यायची काहीच गरज नाही. अगं टाकतील 4 ठिकाणी शब्द तर काय हरकत आहे. आई मी निघते हा, मला उशीर होतो. अगं तू काही खाल्लं नाहीयेस? अगं नाही नको, मला लवकर पोचायचंय तिकडे, निघते मी. काकू मी पण ऍक्च्युली निघतो, मलाही जरा काम आहे. बर ए बाळा मला एक सांग, तू कुठल्या दिशेला चाललायस? ते गणेश चौकाचा रोड आहे ना, तिकडेच. मग एक काम कर ना, आमच्या भावनाला बस स्टॉप पर्यंत सोडशील? विषय का काकू, सोडणार की? नाही नाही काही गरज नाहीये, मी जाईन आई माझी. अगं का? अगं चालत जाशील तर वेळ लागेल. हो ना, आणि आत्ताच म्हणालीस ना त्यांनी तुला लवकर बोलवलंय म्हणून. सिद्धू तुला बाईकने सोडेल की? हो ना. हो, बस स्टँडवर कशाला? आणि मी तर म्हणतो डायरेक्टली तिच्या गेटवर सोडतो ऑफिसच्या. अगं बाई, बरंच झालं की. भावना, तशी बसला आता यावेळी खूप गर्दी असते अगं. अगं सिद्धूने सोडलं तर वेळेत पोचशील. हो, आणि प्रवासही आरामात होईल. प्रवास आरामात झाला की इंटरव्ह्यूत उत्तरही चांगली देशील. अगं आता तू विचार करत काय थांबलीस? उशीर होतोय ना, पळ मग. येते. सांभाळून गाडी चालव. वाव वाव जानवी, काय टेस्टी ब्रेकफास्ट बनवलायस तू. जर का मी हे रोज खात राहिलो ना तर माझं असं वजन वाढेल आणि मला रोज डबल जिम करावं लागेल. चालेल, रोज रोज ते जॅम ब्रेड आणि फ्रूट सॅलड खायचा खरंच कंटाळा आला होता मला. जय, आता ठरलंय, यापुढे ब्रेकफास्ट मीच बनवणार. हो चालेल. जयंत, तू ऑफिसला गेल्यावर मला ना घरात खूप एकटं एकटं वाटतं रे. खूप बोर होतं. आपल्या घरात टीव्ही असता तर निदान माझा थोडा तरी टाइमपास झाला असता. जानवी, टीव्ही आणला तर तुझा अभ्यास नाही का डिस्टर्ब होणार? अरे देवा, ह्या लग्नाच्या नादात मी परीक्षेबद्दल कम्प्लिटली विसरले होते. जानवी, तू तुझं कॉलेज लाईफ मिस करतेस का? हो, खूप मिस करते. तुला माहिती आहे जयंत, आम्ही मैत्रिणी कसली धमाल करायचो कॉलेजमध्ये. म्हणजे आमच्या कॉलेजचा कट्टा, कॉलेजचं कॅन्टीन. पण लग्नानंतर हे सगळं काही मागे टाकावं लागतं.
पण ठीक आहे, हे सगळं विसरायची तयारी आहे माझी. चल मी निघतो. मलाही लवकरात लवकर ऑफिसला पोचायला हवा आणि तुलाही अभ्यासाला सुरुवात करायला हवी. ओके. राहू दे, मी करते. बाय. बाय. थांबा थांबा थांबा, आलं माझं ऑफिस. आला काय? हो. थँक्यू. बोलता बोलता किती वेळ गेला कळलाच नाही ना. आणि ऑफिस केव्हा आला काही माहीतच नाही. म्हणजे आपण खूप लवकर पोचलो असं म्हणायचं आहे मला. आता तुम्ही निघालात तरी चालेल, म्हणजे निघा. ॲक्च्युली माझा दिवस काय फार पॅक नाही आज. मी काय म्हणतो, तुम्ही जा, इंटरव्ह्यू द्या, आरामात इंटरव्ह्यू द्या, मी थांबतो तोपर्यंत. तुम्ही या ना, मी सोडतो तुम्हाला घरी. अजिबात नाही हा, काही गरज नाहीये. घरी मला आईने आणि वहिनीने आग्रह केला म्हणून मी तुमच्या बरोबर आले. पण आता इथे मला आग्रह करायला कुणीच नाहीये, त्यामुळे मी तुमच्या बरोबर यायचा काही प्रश्नच नाही. तेव्हा आता निघा. ऑल द बेस्ट मॅडम. तुम्ही याआधी कुठे जॉब करत होता? इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये पर्सनल असिस्टंट होते. ओके, म्हणजे सिमिलर जॉब होता. हो. तुम्हाला इथे किती सॅलरी अपेक्षित आहे? सगळे मिळून अंदाजे 30,000 पर्यंत खर्च होईल. आणि हो, हा खर्च तुम्हाला दर महिन्याला करावा लागेल. काय? 30,000? 30? हो सर. मिस भावना, तुमच्या एवढ्याशा एक्सपिरियन्सला 30,000 सॅलरी जास्त वाटते. सर पण मला 30,000 पगाराची अपेक्षा आहे आणि मला गरज आहे त्याची. तुमच्यासाठी मला 25,000 पगार योग्य वाटतोय. पण सर मला 30,000ची गरज आहे. असेल, पण आम्ही तेवढा पगार नाही देऊ शकत. तुम्ही दुसरीकडे प्रयत्न करा. थँक्यू सर. इट्स ओके. नाही कमी सर. येस, कम इन. हाय सर. हाय. तुम्ही सगळे इथे आहात, म्हणजे काय झालं? इज देअर एनी प्रॉब्लेम? नॉट ॲट ऑल सर. ॲक्च्युली आम्ही तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलो. गुड न्यूज? काय ती गुड न्यूज? ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून एक पार्टी अरेंज केले. प्लीज नाही म्हणू नका सर. पार्टी? पार्टी कशासाठी? तुमच्या लग्नाची, आणि तुम्हाला पार्टीला यावंच लागेल. प्लीज सर नाही म्हणू नका. ओके. आणि सर प्लीज मॅडमना सुद्धा सोबत घेऊन या. हे बघा, ऑनेस्टली पार्टीची वगैरे तशी काही गरज नाही. तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे मला पार्टीज तशा फारशा आवडत नाहीत. आणि तरी तुम्हा सगळ्यांना पार्टी करायची असेल तो लेट मी अरेंज इट फॉर यू. यू गाईज कॅन हॅव फन. पण प्लीज मला इन्व्हाइट करू नका. सर प्लीज, आम्हाला तुमच्या लग्नालाही येता आलं नाही. ॲटलिस्ट या निमित्तानं मॅडमना भेटताही येईल. आणि हो सर, आम्हालाही आमच्या बॉसच्या वाईफला भेटण्याची खूप इच्छा आहे. लुक, आय गेस या विषयावर बोलणं कम्प्लिटली पॉइंटलेस आहे. तिची सध्या परीक्षा चालू आहे.
एकदा तिची परीक्षा झाली ना की मीच एखादं गेट टुगेदर ऑर्गनाईज करतो. ओके? सर आपण पार्टी कॅन्सल करूयात, पण एक वेळेस मॅडमला ऑफिस दाखवायला तरी घेऊन या ना. सर काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. ग्रेट. नाउ ऑल ऑफ यू प्लीज गेट बॅक टू वर्क. ओके? ओके सर. येस सर ओके. नाही. तायडे, हे तायडे. नमस्कार बहिणाबाई. छोट्या तू इकडेच होय. मग शेवटी माझ्याशिवाय कोण आहे ग तुला? का रे एवढं काय झालंय? तो बघ तू यार कसा डोळे फाडून बघतोय. ह्याच्यात तर जाऊ काय खबरच घेऊ का त्याची? ये म्हणेल. नमस्कार मालतीताई, मी श्याम. कशा आहात? नमस्कार नमस्कार. मी बरी आहे. तुम्ही कसे आहे? चाललंय. देवाने बांधलेल्या गाठी लोकांना दाखवून द्यायच्या, तेवढंच चालू असतं. आता देवाचं काम म्हणजे चांगलंच असणार, त्यामुळे मी पण चांगलं आहे. आरती, ए आरती, हे श्याम दादा, तू काही माझं ऐकत नाही. लग्नाचा विषय जरी काढला तरी कावतीस माझ्यावर, म्हणून मी यांनाच बोलवलं बघ. आता हेच तुझ्यासाठी मुलगा बघतील. ओ दादा, हे बघा, माझ्या एकीने तुमच्याकडे काय पण तक्रार नाही आहे, पण एक विनंती आहे. माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्याबरोबर मी काय लग्न बिग्न करत नसते, आणि यात काय सुद्धा बदल होणार नाही म्हणजे नाही, कळलं? अगं पण बाळ, असं कुणामुळे कोणाचं आयुष्य थांबत नसतं. आता तुझं लग्न झालं तर तू आणि तुझा नवरा दोघं मिळून धंदा कराल, खप वाढेल, पैसे साठतील, आणि त्यामुळे ऑपरेशनही लवकर होईल. शिवाय तुझ्या आईची काळजी घ्यायला त्याचा हातभार लागेल, मदत होईल त्याची. आपले नवरे असतात होय दादा, काय सांगायलाय. आता तो त्याच्या आई बापाचं बघेल का माझ्या आईचं बघेल? आणि तसं बी दादा, लग्न करून कोणाचं भलं झालंय तेव्हा? हे जे काय आपलं आहे तेवढं बरं आहे. नाही तुम्ही काय माझ्यासाठी पोरं बिरं बघू नका. हवं तर हात जोडते मी तुम्हाला. तायडे कर की लगीन. ते दादा बोलते ते पण कराय. तुझ्यासाठी आपण एक चांगला पोरगा बघू. ए तुला हंते बघ आता. तू यात पडायचं नाही छोट्या. आरते असा हट्ट करू नये बाळा. आई तुला हजारदा सांगितल्या यात पडायचं नाही म्हणून. मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. मालतीताई, येतो मी. पुन्हा काय असं काम असेल तर सांगा, मी आहेच. या. झालंय का याला? एवढी घट्ट मैत्री आहे आमची. एक एक गोष्ट येऊन मला सांगायचा, आणि आता माझा कॉल पण उचलत नाहीये. लग्नाला पण आला आणि लगेच निघून गेला. नाही, मी ना ह्याला जास्त भाव देते ना,
म्हणून डोक्यावर बसलाय हा माझ्या. आता ना मी ह्याला कॉलच करणार नाही, मग बरोबर मिस करेल मला. एवढे कॉल मेसेज केले याला, पण एकाचाही रिप्लाय केला नाहीये याने. मॅड कुठला. नाही, याला ना असं नाही करणार. आता विश्वास जोपर्यंत माझा कॉल उचलणार नाही ना, तोपर्यंत मी त्याला कॉल करतच राहणार. का चालू का कॉल करते, का कॉल करते. मी दारू पिऊन तुला विसरायचा प्रयत्न करतोय आणि तू फोन करून मला परत परत तुझी आठवण करून देते. चालू असं नको करू. चाल प्लीज, मी प्यार करतो. मला नको करूच कॉल प्लीज. ठीक आहे, असं वागणार आहेस ना माझ्याशी? नाही, आता मीही बघतेच तू असं अजून किती दिवस वागतोस ते. सो तुम्हाला सिस्टम वर्क येतं? हो. ग्रेट. तसं पण आम्हाला आमच्या कंपनीसाठी सिस्टम वर्क करणारी एक एम्प्लॉई पाहिजेच होती, आणि तुम्ही योग्य वेळेत आलात. थँक्यू. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ मुद्द्यावरच येतो. सॅलरीची काय अपेक्षा आहे आपली? 30,000. काय 30,000? ते शक्य नाही हो. हे पहा, ह्या जॉबसाठी तुम्हाला फार फार तर आम्ही 20,000 सॅलरी देऊ शकतो. सर 20 अगदी कमी होत आहे. 28 तरी होऊ शकतील का सर? सर मी एक्स्ट्रा काम करीन आणि सुट्ट्याही नाही घेणार. पण सर मला 30,000ची गरज आहे. अहो मॅडम, शक्य असते तर दिले असते तुम्हाला, पण ह्या जॉब प्रोफाईलला एवढी सॅलरी मिळते. अहो या प्रोफाईलला बाहेर 15,000 रुपये ऑफर करतात, तरी आम्ही तुम्हाला 20,000ची ऑफर देतोय. सर मला कळतंय, पण खरंच मला गरज आहे हो पैशांची, म्हणून मी 30,000 म्हणाले. सर ॲक्च्युली माझी 6 वर्षांची छोटी मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला आता सपोर्टशिवाय चालताही येत नाही आहे. तिच्या ट्रीटमेंटसाठी मला पैशांची गरज लागणार आहे, म्हणून मी तुमच्याकडे 30,000ची मागणी करते सर. सर मी हवं तर ओव्हरटाईम करीन आणि मी सुट्ट्याही नाही घेणार सर. सर पण प्लीज, पण खरंच मला गरज आहे सर, प्लीज. अहो थांबा, असं काय करताय? प्लीज हात जोडू नका. प्लीज रिलॅक्स. आम्हाला तुमची परिस्थिती कळते, पण आय एम सॉरी, आमची कंपनी तुम्हाला 30,000 सॅलरी देऊ शकत नाही. तुम्ही दुसरीकडे ट्राय करू शकता प्लीज. थँक्यू.
माझ्या भावाला जॉब देत नाही काय? आत्ताच नमस्कार साहेब, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. अहो तुम्हालाच कॉल करणार होतो. त्या जमिनीविषयी थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ए मी काय बोलतोय ते ऐक आधी. अहो काय झालं साहेब, एवढं का चिडलंयत? अरे चिडू नाही तर काय करू? आत्ताची मुलगी तुझ्याकडे इंटरव्ह्यू द्यायला आली होती, तिला जॉब का नाही दिला तू? आत्ताच्या तर तिला कॉल करायचा आणि जॉब ऑफर द्यायची, कळलं काय? पण साहेब ती जास्त पेमेंट मागते आणि आमची कंपनी तेवढी सॅलरी देऊ शकत नाही. अरे आज किती सॅलरी पाहिजे तिला? साहेब 30,000. ओ माय गॉड, 30,000 रुपये? हां, अरे एवढ्या तू जमिनीत इन्व्हेस्ट करतो आणि एका गरजू मुलीला साधं 30,000 रुपये त्याला जर जात आहे तुला? ते काय नाही, आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं आणि 50,000 रुपये सांगायचे. किती? 50,000 रुपये. 50,000? ए लगेच हार्ट अटॅक याची ॲक्टिंग करून नको, कळलं ना? तुझ्या त्या फडतूस कंपनीत तू दे 20,000 रुपये, वरचे 30 मी देतो. मग ठीक आहे. हां, आणि अजून एक काय, आत्ता आपण जे काय बोललोय ना ते तिच्यापर्यंत अजिबात पोचता कामा नाही, कळलं ना? त्या बदल्यात तुझा काय ते जमिनीचा मॅटर आहे ना, हा तो सॉल्व्ह करतो ना मी. थँक्यू साहेब. हां चल ते टाइमपास नको करू. आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं आणि तुझी नोकरी पक्की आहे असं सांगायचं. ओके? हो हो, आता लगेच जातो. गुड बॉय, शाबाश. प्लीज भावना, प्लीज भावना, एक मिनिट. सर तुमची नोकरी पक्की, उद्यापासून तुम्ही जॉईन करू शकता. काय? पण ते सॅलरी? 50,000 रुपये. तुम्हाला फक्त 30,000 रुपये पाहिजे होते. आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊन लॉक करते, कन्फर्म. पण तुम्ही मगाशी म्हणाला. हा, मागाशी मी म्हणालो होतो, पण आम्हाला अर्जंट बेसिसवरती कोणतरी सिस्टम हँडल करणारा पाहिजे होता. त्यात तुम्ही तुमची अडचण सांगितली. मला फार वाईट वाटलं आणि मग मी ठरवलं. थँक्यू सो मच सर. इट्स ओके. उद्यापासून जॉईन होत आहेत ना? हो ऑफकोर्स. वन्स अगेन थँक्यू. ओके ओके, हॅव अ नाईस डे. बाय बाय. 50,000? मगाशी तर सर 30,000 द्यायलाही तयार नव्हते. मग अचानक 50,000 कसे द्यायला तयार झाले? देवाचीच कृपा म्हणायची. निदान आता आनंदींची ट्रीटमेंट तरी व्यवस्थित होईल. हाय मॅडम, कसा होता इंटरव्ह्यू? तुम्ही इथे काय करताय? काय करतोय म्हणजे? वाट पाहतोय तुमची. सांगा ना कसा आला इंटरव्ह्यू? काल एका ऑफिसला सोडलं मला, ते पुरेसं नाहीये. इथे कशाला आलात? अहो ऍक्च्युली माझं काम आहे हो इकडे. एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही. बरं जाऊ दे ना, नंतर छापा ना तुम्ही. इंटरव्ह्यू कसा होता सांगा ना. वाईट होता. वाईट? अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? चेहरा तर तुमचा खुश दिसतोय. जॉब मिळालाय वाटतं. हां, तसा लकी चार्म आहे मी तुमच्यासाठी. अहो कुठे चाललाय मॅडम? हां हो मॅडम, अहो स्टोरी तर आहे का माझी? बरं स्टोरी जाऊ दे, मी सोडतो ना तुम्हाला. चला. काही गरज नाहीये. अहो असं काय करता? अहो मला पण त्याच रस्त्याने जायचं. हो माझं तिकडेच काम आहे. तुम्ही का असं करताय? किती वेळा सांगायचं तुम्हाला? नका ना त्रास देऊ. अहो त्रास कुठे देतोय तुम्हाला? उलट बसमध्ये तुम्हाला जो त्रास होणार आहे ना, तो त्रास वाचवतोय मी. मला हवाय तो त्रास. मी बसनेच जाणार. हा मॅडम बोला ना, कशात? आणि आनंदी कशी आहे? आम्ही ठीक आहोत. तुम्ही कसे आहात? आपलं काय चाललंय टिकटाक. बरं ते जाऊ दे. मला सांगा आज तुम्ही माझी कशी काय आठवण काढली? मला ऍक्च्युली तुमची एक मदत हवी होती. हा माझी मदत? हा बोला ना. त्याचं काय ना, एक मुलगा सारखा माझा पाठलाग करतोय. त्याचं काही करता आलं तर. काय? कोण आहे तो मुलगा? अशी हिंमत कशी आली त्याची तुम्हाला त्रास द्यायची? नाही बरं झालं तुम्ही मला कॉल केला. मी बघतो काय करायचं त्याला. नाही त्याचे हात पाय तोडून त्याच्या गळ्यात बांधले ना तर बघाच. नाही एवढं काही करायची गरज नाहीये. अहो तुम्ही कशाला घाबरताय?
तुमच्यावर काही येणार नाही. अहो सगळं माझ्यावरच येईल, कारण तो मुलगा ना माझ्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे जे काही करायचं ना ते जपून करावं लागेल. नुसतं त्यांनी माझा पाठलाग करणं जरी बंद झालं ना तरी पुरेसं आहे. अच्छा बरं ठीक आहे. तुम्ही नाव तर सांगा त्याचं काय. हो, पण मला जरा भीती वाटते हो, कारण त्याचे वडील म्हणजे या शहरातलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि माझ्यामुळे तुम्ही पण अडचणीत याल. अहो मॅडम, आपण काय कमी आहे का कोणापेक्षा? आपण पण या शहरातला मोठा प्रस्थ आहे, कळलं का? तुम्ही नाव सांगा हो, बिंदास, घाबरू नका. मी बघतो काय करायचं ते. त्याचं नाव, हा बोला ना, गप्प कशाला झालात? त्यांचं आडनावही तुमच्यासारखंच गाडे पाटील आहे. काय? गाडे पाटील? या शहराचे XMLA संपतराव गाडे पाटलांचा धाकटा मुलगा आहे तो, सिद्धिराज गाडे पाटील. म्हणजे मी इतके दिवस जिच्याशी आनंदीची आई समजून बोलत होतो ती दुसरी कोणी नसून माझी भावना. म्हणजे भावना इज आनंदीची आई आणि आनंदीची आई इज भावना. मला सांगा, कुठे आहात तुम्ही? तुमचं एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकता का? मी आता MG रोड जवळच्या बायपास रोडला आहे. आता पोहोचेनच बस स्टॉप जवळ. अच्छा, तुम्ही एक काम करू शकता का? तुम्ही तुमचा हात असा वर करू शकता का? ऍक्च्युली काय ना, माझे मित्र आहेत ना, ते त्याच एरियात आहेत. म्हणजे त्यांना दिसेल ना तुम्ही आहात तिथे. ते करा ना प्लीज, असा 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 हात वर करा ना. हा मॅडम, हा? तुम्ही आता टेन्शन नका घेऊ. बघतो त्या मुलाकडे, तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे? थँक्यू मिस्टर गाडे पाटील. ठेवते. ओके, बाय बाय. आणि मग हा रंग कुठला आहे? ऑरेंज. ये रे ये. काका, तुम्हाला माहिती आहे का भावनाचं घर? तुम्ही न्याल का मला प्लीज? तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. तुम्हालाही वाटतंय का? नाही हो. बरं बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. नाही नको नको. अरे नको काय? नाही म्हणजे भावना इतका फक्कड नाही जमत मला, पण बरा जमतो. बस, तू आणखीन खाणार? आणखीन आणू? नको. बरं, इथून जाऊ नको कुठे. हे लक्ष ठेवा तिच्या. काय करते? खेळतेस? बोलत का नाहीस माझ्याशी? हा, त्यांशी बोलणार नाहीयेस? नाही. का? भावनेसारखी तुझ्यावरती चिडते, तुला ओरडते, म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही. मला भीती वाटते.
कुणाची? माझी का भावनाची? दोघांची. ती तुला ओरडते म्हणजे तू बॅड असणार, आणि जर तिला कळलं की मी बॅड फ्रेंडशी बोलते तर ती मला ओरडेल. अच्छा, म्हणजे भावना आईला माहिती नाही का की आपण फ्रेंड्स? नाही. हा, आपण भेटलो होतो, तू फोनवर बोलली होतीस ते काहीच नाही माहिती? नाही, मी नाही सांगितलं, कारण तू फर्स्ट टाइम घरी आला होतास ना तेव्हा पण भावना तुला ओरडत होती, म्हणून मी घाबरून काहीच बोलली नाही. पण ती तुझ्यावरती का चिडते? तू काय केलंस तिला? मी काय नाही केलंय, तिनेच वेळ लावलंय मला. काय? अगं नाही नाही बाळा, काही नाही काही नाही. पण मला सांग आता, तू आपल्याबद्दल तिला काही सांगितलं नाहीयेस ना? नाही. हा, मग हे तू तिला कधी सांगू पण नकोस, ठीक? आपण भेटलो होतो हे सिक्रेट आपल्यातच ठेव, चालेल? प्रॉमिस? गुड गुड. काय 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 खेळताय का? घे चहा घे. नाही नाही काकू, ऍक्च्युली मला जरा घाई आहे, मी निघतो. तुला काय नाही नाही, मी येतो ना नंतर, निवांत अरे, येतो. नाही नाही काकू, जरा आता अर्जंट काम आलो. अरे पण केलं हो हो, सॉरी सॉरी, मी नेक्स्ट टाइम येतो ना. देवा, ह्याच्या पायाला एक भिंगरी आहे. अरे भावना आलीस? हो. वीणा जरा पाणी आण ग. नाही, नको, पाणी नकोय मला. आजी नमस्कार करते. सुखी राहा. आणि हे घे. ए थांब थांब थांब, अर्धा अर्धा पेढा दे. अगं अर्धा का? भावना मला देते ते मी 2 घेणार. सासूबाई, अहो नको इतकं गोड. पेढा. ग पण सांगते. काय झालंय? अचानक पेढा घेऊन का आलीस? आधी घे तर पेढा. आई, मला नोकरी लागली. ये, भावनाईला नोकरी लागली. काय सांगतेस? देवा, देव पावला म्हणायचा. आता आनंदीच्या उपचारांसाठी कुणाही समोर हात पसरायला नको ग आपल्याला. सगळं करशील तू. खरंच आई, आपल्या घरात पैशांसाठी कोण कधी काय बोलेल ना याचा काही नेमच नाही. आता काय कुणाला संधीच द्यायला नको ना बोलायची. दुसरं कोणी काही बोलणार नाही, पहिला तुझा नवराच बोलेल. महा चिंगूस आहे तो. आता मी काही करू शकले असते तर नक्कीच केलं असतं, पण आता काही करू शकत नाही ना मी. अगं विना, तू नको वाईट वाटून घेऊ. देवाला आपली काळजी आहे बघ, तोच मार्ग दाखवतो. मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू भावना. आई, आपली भावना इतकी चांगली आहे ना मनाने की तिचं सगळं चांगलंच होणार आहे, यात काही शंकाच नाहीये. बस आता आनंदीची ट्रीटमेंट झाली आणि तिला इतर मुलांच्यात खेळायला जाता आलं म्हणजे बरं होईल सगळं. तसंच होईल बघ, तथाच तू. आकाशे दिवतेच बसलाय. पण तो एकटाच कशाला असतो? याला वेड लागले प्रेमाचे. गेला गेला सिद्धू गेला. हे प्रेमात पडलं ना असंच होतं, तुला सांगतो मी. कपरे, तू निवांत बसलाय ना, त्याला कशाला डिस्टर्ब करतोयस? मी त्याला डिस्टर्ब करू दे किंवा नाही करू दे, त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. त्यांनी याच्या आयुष्यामध्ये भूकंप आणायचं ठरवलंय, भूकंप. आणि हा भावना वहिनीच्या प्रेमात पडलाय. तुला तेच सांगतो रे, माणूस एकदा प्रेमात पडला ना हे असं होतं. आधी मजा वाटते, परत वाट लागते भाई. बोलला 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 वाईट वाईटच बोलला. तू ना अखिल निगेटिव्हिटीचे सदा रडमंडळ आहेस. भावनासाठी मी मिस्टर गाडे पाटील आहे, ज्यांच्याशी ती फोनवर एकदम सॉफ्ट आणि गोड बोलते.
पण मी जर समोर गेलो तर मात्र चिडते. तसं मला पण ती आधी आनंदीची आई वाटली होती, पण ती तर आपली भावना आहे. देवा देवा, अरे काय तुझा चमत्कार आहे. म्हणजे सिद्धू बनून ओरडा खायला मिळतो, पण मिस्टर गाडे पाटील बनून काळजी मिळते. भावना अशीही भेटते आणि तशीही भेटते. पण मी काय म्हणतोय, सिद्धू जरा जास्तच रोमॅन्टिक नाही का वाटत आहे आज? हा होय, पण तुझं काय म्हणणं आहे, त्याने काय करायला पाहिजे? नाही, मी जरा त्याच्याशी बोलून येतो. त्याला जरा समजावून सांगतो. हा, जा जा, आलोच. जा 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 जा. हसतोय कशाला? भिजवलं सगळा मला. त्याचंही असं सुरू राहिलं ना तर याला वेळेच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. अरे मी इकडे काय करताय? या इकडे. याने ना आता पाणी टाकलंय, आता दगड मारेल दगड. मी थांबत नाही आता. जा जा जा. ये रे इकडे. अरे अरे नको, मी नाही, तू जा 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 जा. अरे काय करताय? मला आईने बोलवलं घरी. अरे अरे रमेश, अरे थांब तू. नाही. सिद्धू. अरे काय यार, कुठे गेलात तुम्ही यार? हॅलो मॅडम. हा, मी ॲक्च्युली त्या मुलाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो काय सापडला नाही. पण तुम्ही घाबरू नका, मी त्याचा पत्ता लगेचच शोधून काढीन. प्लीज मिस्टर गाडे पाटील, मी ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही सांगू शकत नाही. माझी मदत फक्त तुम्हीच करू शकता. आणि शेवटी तुम्ही आडनाव बंधू आहात. बंधू? अहो काय बोलताय मॅडम? तुम्हाला त्रास देणारा मुलगा माझा बंधू कसा काय असू शकतो? बंधू नाही, शत्रू आहे, शत्रू. मी त्याला सोडणारच नाहीये, तुम्ही काळजी नका करू. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? काही नाही, हात पाय तोडणार डायरेक्ट. नाही नाही नाही, नको नको, इतकं काही करू नका. हे बघा, हवं तर त्याला थोडी फक्त समज द्या. त्याने माझा पाठलाग करणं जरी थांबवलं ना तरी बास झालं. नाही नाही मॅडम, मी असा धमकवीन ना त्याला की. हो, मला खात्री आहे तुम्ही माझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करा. खात्री आहे ना? हो. मग बस झालं तर. बरं, मला तुम्हाला आणखी एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज? अच्छा, गुड न्यूज आहे का? काय? मला जॉब लागला. अच्छा, जॉब लागला का? अरे वा वा वा, क्या बात आहे. मस्त मस्त, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. तुम्हाला भेटल्यापासून माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडतंय. आता मला तुम्हाला 3 पार्ट्या द्यायला लागणार. 3 वेळा? हो, म्हणजे पहिली पार्टी तुम्ही माझ्या मुलीला शोधून काढलं त्याची, दुसरी पार्टी तुम्ही तिला माझ्यापर्यंत आणलं त्याची, आणि तिसरी पार्टी मला जॉब लागल्याची. क्या बात आहे मॅडम. नक्कीच नक्कीच चालेल की. चला मी ठेवू का? ऍक्च्युली काम आहेत जरा, बोलू आपण नक्की. बरोबर, ठीक आहे.